नांदेड़ जिला व तालुका सांगवी बुजुर्ग के गट नंबर 319, 322, 323, 324, 335, 336 और 338 के अराजी के मामले में किसानों ने मुबैना हरासनी और धमकियों के खिलाफ आज महाराष्ट्र के वजीर आला को नांदेड़ के जिला कलेक्टर के मार्फत एक मेमोरेंडम रवाना किया। इसके अलावा नांदेड़ जिला एसपी को भी इस मेमोरेंडम की एक कॉपी दी गई। मेमोरेंडम में किसानों ने इल्जाम आयद किया कि बाज अफराद की जानिब से उन्हें जमीन के मामले में दबाव, धमकियों और झूठी शिकायत में फंसाने की कोशिश की जा रही है। किसानों ने इंतजामिया से मामले की गैर जानिबदाराना तहकीकात, जिम्मेदार अफराद के खिलाफ कानूनी कार्रवाई और किसानों को तहफ़्फ़ुज़ फराहम करने का मुतालबा किया है। मेमोरेंडम में यह भी कहा गया है कि मुसलसल मुबैना हरासनी के बायस किसान शदीद ज़हनी दबाव में है, इसलिए इंतजाम फौरी तौर पर मुदाखलत करे। किसानों ने महाराष्ट्र के वजीर आला, जिला कलेक्टर नांदेड़ और नांदेड़ रेंज के डिप्टी आईजी और नांदेड़ जिला एसपी और नांदेड़ एयरपोर्ट पुलिस स्टेशन के इंस्पेक्टर को दी गई दरखास्त में इल्जाम आयद किया है कि वार्ड नंबर 2 की कारपोरेटर आफिया नाज, अब्दुल रशीद और उनके शौहर काजी नाफे और दीगर अफराद मुबैना तौर पर किसानों की जमीन के मामले में हरासा और धमकियां दे रहे हैं। दरखास्त में समाजी कारकुन शेख जाकिर को भी किसानों की हिमायत करने पर मुबैना तौर पर निशाना बनाए जाने का दावा किया गया है। आज भी त्या लोकांना त्रास देत आहे, त्यांना मरायची वेळ आलेली आहे, याच्यावर आपली काय मत आहे? तुम्ही जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे। आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांचं म्हणणं काय आहे हे तुमच्या सगळ्यांना आतापर्यंत सांगितलेलंच आहे। अनेक वेळा आम्ही जे प्रभाग क्रमांक 2 चे जे नगरसेवक प्रतिनिधी आहेत त्यांना अनेक वेळा सांगून सुद्धा ते आम्हाला, आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे। पण आम्ही सांगवी प्रभाग क्रमांक 3 चे सक्षम नगरसेवक आहोत, त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांसाठी किंवा आमच्या प्रभागामध्ये ज्या पण समस्या असतील किंवा नसतील किंवा आमच्या जनतेसाठी आम्ही सक्षम आहोत। आम्ही त्यांच्या ज्या पण समस्या काही असतील किंवा नसतील ते आम्ही सोडवू। मला असं वाटतं की प्रभाग क्रमांक 2 मध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी भरपूर साऱ्या अडचणी आहेत, तुम्ही तिकडे लक्ष द्यावं। विनाकारणचा त्रास आम्ही गोरगरीब आहोत, आम्ही शेतकरी आहोत, म्हणून विनाकारणचा त्रास तुम्ही देऊ नये। तुमचं जे पण म्हणणं आहे ते आम्ही प्रशासनाला सोबत घेऊन ते तुम्हाला आम्ही चांगल्या प्रकारे काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। काही असं एक म्हणणं आहे त्याचं की या जमिनीवर आरक्षण होतं कब्रस्तान आणि स्मशानभूमीचा, आणि आपण जसं कलेक्टर साहेबांनी जसं म्हणलं की 2019 उचललेलं आहे, हे नेमकं कशाचं होतं आणि कधी उचललं हे आरक्षण? याबद्दल माझं प्रशासनासोबत आता नुकतंच त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झालेली आहे आणि मी प्रशासनाला सोबत घेऊन तुमच्या समोर नक्कीच जे पण काही तथ्य असेल ते तुमच्या सगळ्यांना मी सांगणार आहे आणि माझ्या शेतकऱ्यांवरती मी अन्याय नक्कीच होऊ देणार नाही। तेवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते। धन्यवाद। बाकीचं जे पण काय असेल ते तुम्हाला प्रशासनाच्या माध्यमातून मी तुमच्या समोर सांगेनच। थँक्यू। इशारा दिला, असं आपण निवेदन दिलं, काय मागणी आहे? मागणी त्या माफी साहेबाची पैशाची, त्याला पैशाची लई भूक लागली, त्याला सांगवी गाव इकतच घ्यावं वाटलं सगळं एकट्याला। आमच्या जमिनी इकू देणं आलंय आणि आम्हाला निवड रोज त्रास द्या। त्याला एकट्याला सांगलं तर ते त्याच्या पत्नीला सुद्धा घेऊन आले। मी असं करून तुमच्यावर असं करतो, तुमची जमीन मी विकू देत नाही, हे त्याचं बोलणं आहे। जमीन कुठं आहे? जमीन सांगवीची नगरपालिकेत, पैसे 2 कोटी रुपये मागाल, खंडणी मागाले ते माफी साहेब। हा, त्याचं नाव एवढंच आहे, एवढं ध्यानात आहे आम्हाला, आणि ते काय आमच्या पुढे बी येणं झालाय, मागून चुपे रुस्तुम काम करायला। घडी घडी आलाय, कोर्टात चला, इकडे चला, आता तिकडे गेलाय। काय पद्धत द्यायचं? त्याचं पद नगरसेवक आहे, ते 2 नंबर वार्डचा, त्याचं 3 नंबर मध्ये काय आहे, त्यांना आम्हाला जाणून बुजून त्रास द्यायला। काय निवेदन दिलं आपण? निवेदन शेतीचं दिलं साहेब, आमच्या शेती विकू दे ना, आमच्या शेतीत येऊ दे ना, कोणी घ्या गेलं तर त्याला घेऊ दे ना, त्याला पैसे मागायला, आम्हाला पैसे मागायला, याला पैसे कुठून देऊ? आता काय इच्छा? आता विचार त्यानं आमच्यावर आणखी केस केलाय, पैसे द्या नाही तर तुमची जमीन विकू देणार। जमीन मुळात कुणाची आहे? शेतकरी बाबाराव पाटलाची गावातली पूर्ण शेती आहे, सांगवीची, सांगी गावाची पूर्ण शेती आहे। पण तो जमीन विकायची असतील तर 2 कोटी खंडणी द्या, त्यांची मिसेस नगरसेविका आहे,
ती त्या मिसेसच्या नावाखाली तो स्वतःच पोळी भाजून घ्यायच्या मागा लागलाय सर. तर फक्त मला एवढंच म्हणायचं की मी इतकं सांगूनही त्यानं जर ऐकलं नाही माझं, म्हणून मी काय केलं सर की सरळ पोलीस स्टेशन विमानतळ पोलीस स्टेशनला एक FRI दाखल केला त्याच्या नावानं आणि FRI फाडून घेतला. पण प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही त्याच्यावर, म्हणून तो सुसाट सुटलाय. आता त्याची हिंमत इतकी वाढलेली आहे की एक वेळेस फक्त माझ्यावरच होतं, पण आज सर्व शेतकऱ्यावर त्यानं दबाव टाकलेला आहे की तुम्ही जमिनी कशा विकता, काय नाही बघतो मी. आणि त्यानं असे एक भेव तयार केलेले आहे की कागदपत्राद्वारे आरक्षणाच्या याच्याद्वारे. तर मी सांगू इच्छितो की आमचे 2 टर्मचे नगरसेवक मी सोबत आणलेले आहेत की कसल्याच प्रकारचं कोण्याही जमिनीवर आरक्षण सध्या महानगरपालिकेचं नाही. आणि मग महानगरपालिकेला निवेदन आहे की असं पेपरमध्ये जाहीरपणे त्यांनी प्रकटन द्यावं की सांगवीची कुठलीही जमीन आरक्षणामध्ये नाही. तरी पण महानगरपालिकेचे अधिकारी काही बोलायला तयार नाहीत आणि हे नाफे त्या गोष्टीचा पूर्ण फायदा घेऊन शेतकऱ्याकडून प्रत्यक्ष खंडणी वसूल करण्याचं काम करीत आहे. आणि यांचा कुठलाही कसल्याही प्रकारचा चांगला बॅकग्राऊंड नाही. हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असे जर नांदेडला तयार झाले आणि महानगरपालिकेत जर गेले तर महानगरपालिकेचं लई लवकर वाटोळ होणार आहे. त्यासाठी माझी विनंती आहे महानगरपालिकेला की आपण अगोदर एक पत्रक काढून सांगवीवर कसल्याही प्रकारचं कुठलंही आरक्षण महानगरपालिकेचं नाही असं जाहीरपणे महानगरपालिकेनं सांगावं आणि शेतकऱ्यांना एक धीर द्यावा ही माझी कळकळीची महानगरपालिकेला विनंती आहे. आणि या नाफेला जे अगोदर मी केस केलेला आहे त्या केसचा ऍक्शन पोलीस स्टेशनने ताबडतोब घ्यावं ही माझी कळकळीची पोलीस स्टेशन विमानतळाला विनंती आहे. दादा, शेख जाकीर नावाचा व्यक्ती हा तुम्हाला मदत करायला म्हणून त्यांच्या विरोधात त्यांना गुन्हा दाखल केला. नाही अशी कुणी मदत करायला तयार नाही. शेख जाकीर कोण? ते शेतकऱ्याला मदत करा. मग हा, त्याच्या विरोधात त्यांना ते शेख जाकीर नावाचा माणूस आहे, त्याला आमची थोडी कळकळ हे वाटली यांच्या मागं कोणी नाही, तर तो आमच्या थोडा आम्हाला मदत करायला लागला. तर त्याला धमक्या द्यायला ती तू आपल्या जाती काय, तू कैसे मदत कर रहा, ऐसा कर रहा वैसा कर रहा म्हणाले. पण ते माणूस हा माणुसकीनंच मदत करीत असतो, पत्रकाराचं काम आहे. आणि शेख जाकीर त्या पत्रकाराच्या मदतीनं आम्हाला मदत करायला आहे. आता याची जातीच्या आधारे किंवा आरक्षणाच्या नावाखाली हे असं दादागिरी चालू आहे. आता ही दादागिरी ताबडतोब बंद करावी हीच माझी आत्मदानाचा इशारा दिला. तर आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलंय मी सरळ की बुवा साहेब म्हणलं मी FRI फाड माझ्यातर्फे जे प्रशासनाला करता ते मी केलं. जर प्रशासनाने याच्यावर योग्य तर कारवाई जर नाही केली तर आत्मदहन करण्याशिवाय मला पर्याय नाही. आणि मला आत्मदहनाची परवानगी प्रशासनाने द्यावी ही माझी कळकळीची विनंती. किती दिवसाचा अल्टिमेटम? आम्ही 8 दिवसाच्या मध्ये अल्टिमेटम दिलेलं आहे त्यांना. तर 8 दिवसात ही कारवाई झाली तर ठीक आहे, नाही तर 8 दिवसात आम्ही सर्व शेतकऱ्यांसमोर येऊन आत्मदहन करू. तर आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे की आमच्या शेतीवर नाफे नावाच्या एका बंडखोर म्हणजे खंडणीखोर नगरसेवकानं धमक्या देऊन जमीन न विकू देणं, न हे करणं म्हणून असं हे करायला लागले. तर मी सांगितलं शेतकरी असून मी गेल्या वेळेस आमची एक वेळेस फाईट झालेली आहे सर की मुलाखतीद्वारे त्यांना आम्हाला धमकावलं की या ठिकाणी मुस्लिम समाजाचं आरक्षण आहे आणि ही जमीन तुम्ही कशी काय विकू शकता. तर सर मी सांगू इच्छितो की तिथं कसल्याही प्रकारचं आरक्षण नाही. आणि आज मला माझ्या लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा वैयक्तिक एक आत्महत्येची मागणी जिल्हाधिकारीला केली, SP साहेबांना भेटलेली आहे. काय मागणी आहे? सर्व शेतकऱ्यांनी केलेली मागणी. प्रभाग क्रमांक 3 माझे सांगवी गाव, मूळगाव सांगवी. सांगवीमधील जुने कष्टकरी शेतकरी, खोतकरी, जे गोरगरीब शेतकरी जे आहेत आज त्यांच्या मुलाच्या लग्न कार्यासाठी, शेती विकणी वगैरे याच्यासाठी, उदरवाहासाठी, शिक्षणासाठी जे काही आहे. तर आजपर्यंत आमच्या सांगवीला कोणतेही आरक्षण नाही आहे. आज 2019-20 मध्ये पूर्ण गट नंबर जे आहे ते 2-3 जे गट नंबरवरचे नाफे ताजी काहीतरी नाव ऐकलेलं आहे मी. तर या संबंधित व्यक्तीने आमच्या शेतकऱ्यांना सर्व त्रास दिलेला आहे की बाबा तुम्ही जे कोणी सौदा करत असेल त्याच्या आडपटी येऊन सौदे वगैरे करण्यासाठी रोख करत नाही. तर यासाठी आम्ही सर्व जिल्हाधिकारी SP साहेबांना विमानतळ पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आम्ही शेतकऱ्याच्या हिताची मागणी करत आहोत व त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी एवढीच मागणी करत आहोत. पुरी साहेब, एक त्याची बायको लोकप्रतिनिधी आहे, नगरसेविका आहे आणि याला स्वतःला नगरसेवक म्हणून लेटर पॅड वापरतो. त्याच्या विरोधात सर्व पत्रकार बंधूंना माहिती आहे. काल परवाच महाराष्ट्र शासनाने लोकप्रतिनिधीसाठी हे केलं. नगरसेविकाच्या प्रतिनिधीवर कोणत्याही सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, हे कायदा काढलेला आहे.
आणि कोणी असे करू नये म्हणून त्याच्यावरती आज विमानतळ पोलिसांना आमच्या मनपा अधिकाऱ्यांनी त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. अनेक गुन्हे दाखल असताना महानगरपालिका सभागृहामध्ये आणि आंदोलनामध्ये प्रत्येक सभापती दिसतो आणि तो प्रतिनिधी नाही, तर त्याच्यावर महानगरपालिकेकडून आपण काय विषय करणार? नाही, मी तर संबंधित सर्व अधिकारी कारवाई करतीलच ना. जसे समोर दिसेल निर्णयात येईल त्यावेळेस ते कारवाई करतीलच. आपली भूमिका काय राहील पुढची? माझी भूमिका असेच शासनाच्या बरोबर सर्व नियमाशी माझी निगडीत भूमिका आहे.